एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही मजेतच असाल आणि मजेतच राहा. तर आज आहे म्हणजे उद्या आहे नानाचा बर्थडे. तर आज आम्ही चाललो रात्री सेलिब्रेशनसाठी 12 वाजता केक कापायला आणि इथं सगळी तयार होत झाली. आणि आमची आता बघा नानाची वाईफ, तर आमचं नाना आता गाडीजवळ थांबले आणि आता आम्ही चाललो. आणि त्यानंतर माझा बर्थडे आहे, म्हणजे उद्या नानाचा बर्थडे आणि त्याच्या परवा माझा बर्थडे. तर बघू. तर बघा कशी चालले. आणि ही बघा छपरी गर्ल, म्हणजे आमची सुंदर सुशील गर्ल. छपरी बोलली हा मग काय होईल गप. तर आम्ही चाललो. तो गाईज 12 वाजले आहेत, आता 10 वाजल्यान. तर गाईज आता आम्ही अशी चालायला आलो, कारण की वाजल्यान 10 म्हणजे 10:45 वाजल्यान. तर 2 तास असे टाइमपास करू मग केक कापू. तर गाईज विसरलो आम्ही, केक बी कापून झाला आणि आता आम्ही केक पॅक करून घरी नेतो. यांचं फुगं काय फुटून चालत नाही, म्हणजे बाबा गाडी चालू, गाडी लॉक केलती. तर गाईज आता जाणू घरी आणि सगळी थकल्यान. नाना तर बोलते जाऊन डायरेक्ट झोपन. पोर बघा बघा अशी झोपली. तर गाईज आता हे व्लॉग आम्ही उद्या पण कंटिन्यू करू आणि व्लॉग बघत राहा. हा का त्याचसाठी झाले. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आहे डे 2. कसा बर्थडे सेलिब्रेशन होतं, तर मजा मस्ती पण खूपच होणार आहे आणि असंच ब्लॉग बघत राहा. आणि उद्या आहे माझा बड्डे, तर उद्या पण बघू कसं झालं. तर माझा बड्डे तर माझ्या फॅमिलीचे अकॉर्डिंग चालणार आहे, कारण की मला माहिती आहे त्यांचा प्लॅन माझ्यासाठी तर बेस्टच असतं. तर नक्कीच एंडपर्यंत कनेक्ट राहा. तर गाईज आता संध्याकाळ झाले आणि इथं आमची जेवणाची तयारी चालू आहे बघा. ही तिथं भाज्या बिज्या कापतात ना, इथं बघा काय छोटा भीम मस्त आहेस ना. गाईज हाईट कमी आहे म्हणून छोटा भीम बोलतात. यो आमचा ओम बाई आई, यो आमचा भाऊच आहे. बघू लय लाजत तुला असत रंगीला. टन 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 टन. गाईज बर्थडे बॉय वरूनच पैसे घेतात. तर मी काहीतरी ठुसतो म्हणजे चापता लागला. मी ठेवलेलं पैसे ते आता मलाच भेटतात ना. मला ते जेणू बघा. मात्र साहेब तुम्हाला यांच्या वाढदिवसाला निमित्तानं आमंत्रण नाही केला तर तुम्ही रुसल्या ना. रुसले म्हणजे फार रुसले आम्ही. हो ये बाबा ये, सांगा ते कानांक सांगा. मी येऊ का सोबत खरंच. आमची नानास गेली आत्याकडे. म्हणावं एक एक चल बाकीचं म्हणा. तर गाईज आपण टुसू, यानंतर अजून टुसू पण अंगावर काय मास येणार नाही. गाईज आमची दीदी गेलती नागावला 2-3 दिवस राहायला, तर ती आता आले. नानाने कॉल केला पिशव्या घ्यायला, तर चला आपण जाऊ. दे चल, ही व्हॅनिटी दुनी घ्यायची. हिनी माझा सगळा घाम गारलेला. नेलाटचं सामान, नशीब नेलाटचं सामान आणला. उद्या माझा बड्डे आहे ना, मस्त नेलाट करा का माझं. पैसे देईन तुला. हा न फोटोचं पण पैसे द्या का. एवढे वर्ष मी फोटो काढले ते. चल मी व्हॅनिटी घेतो. तर गाईज आपण घरी गेल्यानंतर भेटू. गाईज या आता आली जाऊ. तर बघा हा 2 मुलगा बघायला आलेलो होतं. भाऊ आहे. अरे भाऊ के पास्तर आहे ना, पास्तर आहे. तर आमच्या सोनल मावशीने केक आणले. बैठ आल्या वाजाव. बर्थडे डिअर नाना. हे म्हणा ए थांब लावर कमी ना.
तर मी ते मेणबत्ती कॅन्डल घेतली. आता बोल ते बघ तिथंच एवढी नेला तो. ही चालली बघा केक आणायला, मला ना नेत, आम्हाला दोघींना ठेवली. झालेले आहे. बाबा एक आता केक कापायला घेतला आहे. त्याचा फोटो चालू आहे. त्याला महिनाभर घरात कुठं फिरायला कुठं नाही होत. तुम्ही आपण नले फिरा अजिबात ना घेतलेलं कपडे घेतलं बोलू ना राग आला. लगेच कपडं लय राग. मोबाईल द्या फक्त याला. सो काय? गाईस बर्थडे बॉय. पाठीला जाऊन दिलं ना लावला घेते माहित ना स्कूटीत नेऊन येईन ना. पप्पा टपकन फुटतो, बाजूला कर. काप दे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे नाना दीदी, हॅपी बर्थडे टू यू. तर गाईज बड्डे मस्त झाला नानाचा, आणि उद्या माझा बड्डे आहे. बघू उद्या काय होणार आहे स्पेशल. तर आताच आम्ही जेवलो वगैरे, आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. अगो गाईज यांच्या मस्त्यात नाही खपत. तर दुसरा ब्लॉग पण नक्कीच बघा आणि खूप सारं प्रेम द्या. आणि असेच सबस्क्राईब करा, सबस्क्राईब सबस्क्राईब पण करा.